हाय फ्रेंड, फायनली आज डे 10. आज डे 10चा वर्कआउट खूप एनर्जी फिलिंग करते आहे. आज डे 10 असल्या कारणाने थोडं वॉर्मअप जास्त केलं आहे. वॉर्मअप करून घ्यायचं आहे. फुल बॉडी वॉर्म पाहिजे आपल्याला एक्सरसाइज योगा करायच्या वेळी. आज डे 10 असल्या कारणाने खूप एनर्जेटिक फील होतं आहे. तुम्हाला सुद्धा जाणीव होत असणार आहे. त्यानंतर अल्टरनेट होतात या पद्धतीने 50 ते 100 मारण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता डे 10 आहे आज, तरी सगळ्यांना पण खूप एनर्जेटिक फील होत असणार आहे. जे माझ्यासोबत वर्कआउट चालू केलं आहे ज्यांनी, किंवा म्हणजे माझ्यासोबत कंटिन्यू योगा करतात त्यांना. त्यानंतर सूर्यनमस्कारचे 3 हात मारले. अशा प्रकारे तुम्ही 5 किंवा 10 मारायचे रोज. त्यानंतर सिटिंग आसनामध्ये साईड टू टच या पद्धतीने. हे सुद्धा 50 आणि 100 या पद्धतीने मारायचे आहेत. तुम्ही 50, 70 असे काउंटिंग करून मग पुढे त्याच्यात इन्क्रीज करू शकता 100 पर्यंत. त्यानंतर अल्टरनेट टू टच सिटिंग आसनामध्ये या पद्धतीने पूर्ण 100 मारण्याचा प्रयत्न करायचा आहे. साईडच्या चरबीला याचा खूप जास्त बेनिफिट भेटतं, कमी होण्यास मदत होते. त्यानंतर तिथले आसन, त्यानंतर थोडं पायाची स्ट्रेचिंग या पद्धतीने. त्यानंतर स्लिपिंग आसनामध्ये भुजंगासनचे 50चे सेट मारायचे, 50, 70 असं. पूर्ण काउंटिंग तुम्ही 50 मारा, जर जमल्यास तर 70 कंटिन्यू करा. कारण जेवढं बॉडीला ॲडजस्ट होईल तेवढं करा. मग नंतर पुढे त्याला बॉडी पेन होण्याची जे चान्सेस असतात ते कमी होण्यास मदत होईल. आणि आपल्या बॉडीला जेवढं सहन होईल तेवढं तुम्ही काउंटिंग करा. त्यानंतर पायाचे व्यायाम, सर्कल, पूर्ण पाय बिंगवायचा आहे सर्कलमध्ये. त्यानंतर सायकलिंग या पद्धतीने. त्यानंतर मर्कट आसनचे प्रकार 3 या पद्धतीने करायचे आहेत. फुल बॉडीला स्ट्रेच होते बॉडी या पद्धतीने. त्यानंतर सर्वांगासन, हे मी थोडे एक्सरसाइज ॲड केले याच्यामध्ये. ते पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते या पद्धतीने. 20 किंवा 25 मारले स्टार्टिंगला तरी चालतील. त्यानंतर सर्वांगासन, स्टेबल राहण्याचा प्रयत्न करायचा. मी थोडं एक्सरसाइज केली आहे. वज्रासनमध्ये बसून फुल बॉडी मागे टाकली आहे. त्यानंतर चक्रासन, स्टेबल राहण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर पायाला थोडं स्ट्रेच करायचं आहे या पद्धतीने. आणि गुडघे पोटाला लावायचा, डोक्याला लावायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून पोटावर त्याचा भार होतो आणि चरबी कमी होण्यास मदत होते. त्यानंतर ब्रिज करण्याचा प्रयत्न करायचा आहे या पद्धतीने. त्यानंतर अर्धमचिंद्रासन या पद्धतीने 5 ते 10, 30 सेकंदाची करायची आहे एक्सरसाइज. त्यानंतर गुडघ्याला डोकं. त्यानंतर गोमुखासन या पद्धतीने करायचं आहे. मान स्ट्रेट ठेवायची सरळ. जी मांडीवरती तो हात बॅक साईडला गेला पाहिजे, टच व्हायला या पद्धतीने तुम्ही बघू शकता. त्यानंतर मंडूकासन,
या पद्धतीने श्वास आत बाहेर टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा खाली वाकू श्वास दाबून धरायचा आहे आणि बाहेर आल्यावर श्वास सोडायचा आहे. या पद्धतीने कंटिन्यू करायचं मंडकासन. त्यानंतर पायाला मागे टाचेला हात लावण्याचा प्रयत्न करायचा. फुल वाकायचं कमरेतून. त्यानंतर थोडा परचेस वर्कआउट जो मी वर्कआउटच्या लास्ट टाईमला घेतला आहे. या पद्धतीने 30-30 सेकंदाचे एक्सरसाइज आहेत या, जे आपल्या चेस्टला आणि पाठीच्या कणाला ताठ ठेवण्यास मदत करते. असे एक्सरसाइज आहेत या पद्धतीने. त्यानंतर थोडं स्ट्रेच करून घ्यायचं आहे बॉडी. त्यानंतर कपालभाती अनुलोम विलोम यांचा टायमिंग वाढवायचा आहे. लास्टला मी ॲड केला आहे, जास्त करण्याचा प्रयत्न केला आहे. थोडा टायमिंग वाढवून यात कपालभाती अनुलोम विलोम. त्यानंतर भ्रामरीचा सुद्धा वेळ वाढवून घ्यायचा आहे. त्यानंतर एकाग्रता वाढवण्यासाठी हे एक्सरसाइज. त्यानंतर ओंकार जप. तर डे 10चा असा एनर्जेटिक वर्कआउट आज कंप्लीट. तर भेटूया नेक्स्ट वर्कआउटला. थँक्यू.